हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचं मिनिंग, डेफिनेशन अँड नेचर काय आहे ते बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग बघूया. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ वाईड अँड डायव्हर्स सब्जेक्ट. In order to earn management accountant, it is necessary for him to acquire from the various branches of knowledge such as psychology, sociology, economics, law, पॉलिटिकल सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक etc. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट अकाउंट हे एक विस्तृत आणि वैविध्यपूर्ण असा सब्जेक्ट आहे. इट्स अ वाईड अँड डायव्हर्स सब्जेक्ट. ओके. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट अकाउंटसाठी सायकोलॉजी, सोशलॉजी, लॉ, पॉलिटिकल सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक ह्यांसारखे जे विविध शाखा आहेत ह्यांचा अभ्यास करणं, ह्याचं नॉलेज घेणं हे मॅनेजमेंट अकाउंटिंगसाठी खूप महत्त्वाचं असतं, किंवा ह्या सगळ्या शाखांचं नॉलेज हे मॅनेजमेंटमध्ये घेतलं जातं. त्यामध्ये त्यांनी पहिला पॉईंट दिला आहे बघा, हिस्टॉरिकल कॉस्ट अकाउंटिंग. त्यामध्ये बघा, मेंटेनन्स ऑफ बुक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग एनेबल्स द मॅनेजमेंट ऑफ अकाउंटंट टू नो द ॲक्च्युअल कॉस्ट इन्कर्ड बाय द फर्म. म्हणजेच काय तर हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे ऐतिहासिक खर्च. यामध्ये फर्मकडून जी केलेली वास्तविक किंमत असते, जी जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. बिकॉज त्याच्यावर जे मेंटेनन्स ऑफ कॉस्ट ऑफ अकाउंट म्हणजे कॉस्ट अकाउंटचं जे मेंटेनन्स असतं त्यासाठी वास्तविक ओरिजिनल प्राईस किंवा ओरिजिनल किंमत काय आहे हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. देन सेकंड पॉईंट बघा, स्टँडर्ड कॉस्टिंग. ह्यामध्ये एक्सपर्ट्सच्या आकडेवारीप्रमाणे स्टँडर्ड कॉस्ट ठरवली जाते आणि त्यानंतर त्यांच्या अनुमानानुसार अंदाजित केलेली किंमत जी काही असते, एक्सपर्ट्सने जी काही त्यांच्या अनुमानाप्रमाणे जी किंमत सांगितलेली असते, ती किंमत जी काही असते ती जाणून घेण्यासाठी ॲक्च्युअल कॉस्टसोबत ते कम्पेअर केलं जातं. ओके. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे मार्जिनल कॉस्टिंग. The cost can be broadly divided in two groups of fixed cost, variable cost. म्हणजेच काय तर यामध्ये मार्जिनल कॉस्टिंगमध्ये दोन ग्रुपमध्ये डिवायडेशन केलेलं आहे त्यांनी. एक म्हणजे फिक्स कॉस्ट आणि दुसऱ्यामध्ये म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. ओके. त्यानंतर चौथा पॉईंट बघा, डिसिजन अकाउंटिंग. ओके. यामध्ये एक म्हणजे द प्रायमरी टास्क ऑफ मॅनेजमेंट इज टू मेक राईट डिसिजन्स. म्हणजेच काय तर यामध्ये मॅनेजमेंटकडे एक जबाबदारी असते, एक प्रायमरी टास्क असतं, ते म्हणजे राईट डिसिजन घेणं, योग्य डिसिजन घेणं. एखादा डिसिजन घेण्यासाठी जे मॅनेजमेंटसमोर जी काही परिस्थिती असते किंवा त्यांच्यासमोर जो काही डाटा प्रेझेंट केलेला असतो, इन्फॉर्मेशन आपण दिलेली असते, त्या बेसवर योग्य राईट हा डिसिजन घेतला जातो. त्याचप्रमाणे मॅनेजमेंटमध्ये कॉस्ट, रिसोर्सेस, प्रॉफिट, ग्रोथ ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून योग्य तो डिसिजन घेतला जातो. ओके. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे कंट्रोल अकाउंटिंग. यामध्ये बघा त्यांनी टेक्निक्स दिल्या आहेत कोणत्या त्यात स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, इंटरनल चेक्स, इंटरनल ऑडिट अँड रिपोर्ट. म्हणजेच काय तर यामध्ये स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल म्हणजे अर्थसंकल्पीय नियंत्रण, इंटरनल चेक्स अँड इंटरनल ऑडिट म्हणजे अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत ऑडिट, त्याचप्रमाणे रिपोर्ट ह्यासारख्या ज्या विविध डिफरंट टेक्निक्स आहेत ह्यांचासुद्धा समावेश यामध्ये केलेला आहे. ओके. देन पाचवा पॉईंट बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंटिंग. रिव्हॅल्युएशन अकाउंटिंगमध्ये बघा, इट इज बेस्ड ऑन करंट कॉस्ट अँड नॉट ऑन हिस्टॉरिकल कॉस्ट. म्हणजेच काय तर रिव्हॅल्युएशन अकाउंटिंग हे करंट कॉस्टवर आधारित असतं, हिस्टॉरिकल कॉस्टवर आधारित नसतं. परत सांगते, रिव्हॅल्युएशन अकाउंटिंगमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट हे करंट कॉस्टवर आधारित असतं, हिस्टॉरिकल कॉस्टवर आधारित नसतं. आणि सातवा पॉईंट आहे बघा, फायनान्शियल प्लॅनिंग अँड पॉलिसीज. यामध्ये बघा, इट कन्सिस्ट ऑफ रायझिंग ऑफ द लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म फायनान्स अँड इन्व्हेस्ट द ऑप्टिमम बेसिस अँड इन्हॅन्स द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म. म्हणजे काय तर फायनान्स प्लॅनिंग अँड पॉलिसीमध्ये यामध्ये दीर्घकालीन आणि अल्प मुदतीसाठी म्हणजे लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म वित्त पुरवठा करणं हे ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं आणि ह्यामध्ये ह्या गोष्टींचा समावेश असतो. आठवा आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. कॅपिटल म्हणजे काय तर भांडवल आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च. ओके. ह्यामध्ये बघा,
The capital expenditure is the most important decision since the regulate large amount and the profit are made in future. म्हणजेच काय तर मगाशी म्हटल्याप्रमाणे की मॅनेजमेंटमध्ये राईट डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. योग्य डिसिजन घेणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जबाबदारीचं काम असतं. आणि योग्य डिसिजन घेण्यासाठी आपल्यासमोर जी माहिती प्रेझेंट केली जाते, जी इन्फॉर्मेशन असते, त्याच्या आधारावर योग्य डिसिजन हा घेतला जातो. त्याचप्रमाणे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये सर्वात महत्त्वाचं तेच आहे, ते म्हणजे राईट डिसिजन. आणि त्यासाठी मॅनेजमेंटला फ्युचरमध्ये प्रॉफिट होतो. म्हणजे जो काही राईट डिसिजन घेतला जातो योग्य टाईमला राईट डिसिजन घेणं, ह्याचा भविष्यातील जो काही प्रॉफिट आहे मॅनेजमेंटला, त्याला ह्याचा फायदा होतो योग्य डिसिजनचा. सो बेसिकली राईट डिसिजन हे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, देन आपण 9वा पॉईंट बघूया, इंटर पिरियड कंपॅरिझन. त्यामध्ये बघा, इट इज अ टेक्निक ऑफ कम्पेअरिंग द प्रेझेंट परफॉर्मन्स इन अ स्टँडर्ड पिरियड विथ द पास्ट परफॉर्मन्स ड्युरिंग द सेम पिरियड. म्हणजे काय तर यामध्ये स्टँडर्ड कॉस्टिंगच्या पास्ट परफॉर्मन्स अँड प्रेझेंट परफॉर्मन्सची तुलना केली जाते. म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंगचा जो पास्ट परफॉर्मन्स असतो आणि प्रेझेंट परफॉर्मन्स, ह्या दोन्ही परफॉर्मन्सना कम्पेअर केलं जातं यामध्ये. आणि लास्ट पॉईंट आहे स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, आकडेवारी. यामध्ये बघा, द स्टॅटिस्टिक टेक्निक्स यूज बाय मॅनेजमेंट अकाउंटंट आर कोरिलेशन, रिग्रेशन, प्रॉफिटेबिलिटी, लिनियर प्रोग्रामिंग, कंट्रोल चार्ट्स, स्टँडर्ड डेव्हिएशन ETC. म्हणजेच काय तर स्टॅटिस्टिक म्हणजे आकडेवारी. तर मॅनेजमेंट अकाउंटिंगद्वारे वापरली जाणारी स्टॅटिस्टिक टेक्निक्स जी काही आहेत, म्हणजे काय मॅनेजमेंट अकाउंटिंग थ्रू जी काही स्टॅटिस्टिक टेक्निक्स, म्हणजेच त्यामध्ये आलं मग म्हणजे कुठची टेक्निक्स वापरली जातात त्यामध्ये तर बघा, कोरिलेशन, रिग्रेशन, प्रॉफिटेबिलिटी, लिनियर प्रोग्रामिंग, कंट्रोल चार्ट्स, स्टँडर्ड डेव्हिएशन, ही जी काही स्टॅटिस्टिक टेक्निक्स आहेत ह्यामध्ये समावेश केला जातो किंवा ही टेक्निक्स यामध्ये वापरली जातात. ओके, सो हे आहेत तुमचे स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, थँक्यू.